यानंतर दिवा 40+ आणि मानिवली 40+. मानिवली संघ आता आला असेल रिपोर्टिंग करा. चला फिल्डिंग लावायची भोपर टीम. गाई करा राहुल प्लीज. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. ओमसे MTC लाईव्ह डेन NBC च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या 189 ह्या चॅनलवरती टीव्हीवरती सुद्धा बघू शकाल. पहिलाच बॉल वाईट तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज राहुल पाटील. चांगला चेंडू होता राहुलचा. पंच निरंजन सावंत यांना तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलेत. एक सिंगल इथे मिळाले. भावेशच्या खात्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना दातीली संघ आपण पाहतोय. रेग्युलर फॉर्मॅटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. या मॅचचा विजेता संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. खरं तर 12 40+ संघ या स्पर्धेत खेळणार होते. मात्र काही कारणास्तव 2 संघ झाले नाही. मात्र पहिल्या मॅचची इनिंग कंटिन्यू सुरू ठेवली होती विक्रम म्हात्रे यांनी. जबरदस्त बॅटिंग. पहिला षटकार येतोय तो विक्रम म्हात्रेच्या बॅटमधून. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पंचांचा इशारा येतो. निरंजन सावंत सरांचा चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. आणि याच कामगिरीसाठी आपण पाहतो विक्रम म्हात्रे ओळखले जातात. धावसंख्या 12 वरती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरची मॅच आहे. चला मानिवली 40+ कॅप्टन लवकर रिपोर्टिंग करा. दिवा 40+ संघ इथे ऑलरेडी उपस्थित झालेले आहे. पहिल्या फेरीतील सामने 4 षटकांचे. दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे. रमेश म्हात्रे सरांना तुम्ही पाहतात. मॅन फ्रॉम सागाव. आणि मेन पंच निरंजन सावंत मॅन फ्रॉम कल्याण. आणि तिसरे पंच प्रसाद सहस्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली. राहुल पाटीलचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतात. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेले आहे. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग. 3 ओव्हरची मॅच आहे. एक धावसंख्या पुढे सरकते ती 13 वरती. भावेश सेकंड लाईट. याच संघाने 75 धावा कुठल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे. भावेश दळवीच्या बॅट मधून आलाय सिक्सर. जबरदस्त फटकेबाजी. कारण पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये दातेली संघाची चर्चा आहे सातत्याने. मात्र याच दातेली संघाला दिवा संघाने पराभूत केलं होतं सेमीफायनलच्या मॅच मध्ये नगरसेवक चषक खिडकालीच्या मैदानात. मात्र आज त्याच दिवा संघाला पराभूत सुद्धा केलं. धावसंख्या 19. भावेश बॉलिंग मार्कवर. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. आणि हाच तर कमबॅक आहे राहुल पाटीलचा. आणि त्यानंतर ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतं. सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद होईल. भावेश दळवी बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला 19. त्यामुळे मानिवली 40+ कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा आला असेल तर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झालेले 19.
फलंदाज प्रतीक, नवीन बॅटर हेमंत आलेले आहेत. उमेश जाधव यांचं हार्दिक स्वागत. चला मानिवली 40+ भाऊ पाटील बघा, आवाज जात नसेल तर मानिवली 40+ कॅप्टन या लवकर. आणि दिवा 40+. पहिली बॅच असेल बी ग्रुप मधनं, लक्षात घ्या. 3 ग्रुप आहेत, ए बी सी. तिन्ही ग्रुपमध्ये एक टीम येईल. मात्र रेग्युलर संघाला कंपल्सरी सेमीफायनल खेळायचे, लक्षात घ्या. 40+ दोनच संघांमध्ये ड्रॉ होईल 40+च्या, आणि एक संघ फायनल मध्ये जाईल. चला जास्त वेळ नका घेऊ. भोपर टीम थोडंसं सहकार्य करा. डॅनी पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. भोपर बनल्यानंतर संदीप माळी साहेब हे नाव भरपूर चर्चेत आहे. बैलगाडी क्षेत्र संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. कोणत्याही प्रकारचे मतदान नाहीये, कोणत्याही प्रकारचं हे नाही, हे प्रेम आहे संदीप माळी साहेबांवरती, आणि बिनविरोध ते पुन्हा अध्यक्ष झालेले आहेत बैलगाडी संघटनेचे. संदीप माळी साहेबांची नावाची चर्चा नेहमीच असते. ज्या प्रकारे आपण पंडित शेठ फडके यांचा उल्लेख करतो, भोपरच्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होतं पंडित शेठ फडके साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. आज जरूर ते आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांचा नावाचा उल्लेख जरूर केला जातो. इथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आले, एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे राहुलकडे, बॉल थोडासा उशीर झालाय. प्रतीककडे वेग प्रचंड आहे. पहिल्या मॅच मध्ये मोहित देसले मॅन ऑफ द मॅच होते. भोपर संघाच्या वतीने जबरदस्त बॅटिंग केली होती. हेमंत 9 स्ट्रायक विक्रम मात्रे जेव्हा मैदानात थांबले, धावांचा पाऊस त्यांनी पाडलेला आहे. 12 बॉल 41 ची मॅच सुद्धा विक्रमने जिंकून दिली होती खिडकाली टीमच्या विरुद्ध नगरसेवक ट्रॉफी याच वर्षी रबर बॉल मध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. यासाठी या खेळाडूचं मी नेहमी कौतुक करत असतो. त्याचं नाव आहे विक्रम मात्रे. जबरदस्त बॅटिंग करतायत. आलाय 6 धावसंख्या 27. 3 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक मार्ग असतंय. 19 वरती सध्या नाबाद आहेत. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला मानिवली 40+, दुसऱ्या बाजूला दिवा 40+, प्रदीप पाटील अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला रघुनाथ गायकर अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळेल. मानिवली 40+च्या वतीने विलासची हॅट्रिक आपण पाहिली होती फ्रेंड्स ट्रॉफी मध्ये उंबारलीच्या मैदानात. नागेश पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. मेर पेट्रोल पंपचे मालक हा चेंडू साईड घेत आहेत. लॉंग आपला स्वप्नील आहेत. चांगली फिल्डिंग स्वप्नीलची. एकच धाव मिळेल. चला मानिवली 40+, लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. चेंडू आपण पाहतो कार्पेटची साडी खेळत आहेत. क्षेत्ररक्षक मोहित तिथे, चांगली फिल्डिंग. धावसंख्या 29. मीट ट्रॉफी प्रेझेंट्स स्वर्गीय अरुण भगत स्मृती चषक 2026 रबर बॉलची स्पर्धा. आणि खरं तर सुभाष पाटील यांचा प्रयत्न होता. 12 40+ संघ, मात्र आम्ही भरपूर प्रयत्न केले, मात्र 10 संघ झाले. त्यामुळे आपल्याला खरं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कोपर 40+ आणि तिसगाव 40+. मात्र विक्रम मात्रेला थांबवून आता कठीण झालंय ते भोपर टीमला. आलाय 6. धावसंख्या 35. पुढचा बॉल इथे फटका जबरदस्त आहे. टक असा आवाज आलाय, मात्र स्वप्नीलने काय फिल्डिंग केली बघा. सावंत सर बघा, कारण त्यांना माहिती बॉल लागू शकतो. धावसंख्या 36. 2 षटकाचा खेळ संपलाय. 18. जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संदर्भचे ग्राउंड
चला मानिवली 40+ आणि दिवा 40+ कॅप्टन या 4 ओव्हरची मॅच. मॅच रेफरी बाळू पाटील आहेत. टॉस पासून संपूर्ण जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर होती. चला बॉलिंग करण्यासाठी मोहित भोसले आले. पहिल्या मॅचचे हिरो, दुसऱ्या मॅचचे हिरो आहेत विक्रम. ऑन साईडला खेळायचं होतं, पंचांकडे पाहिलं जात आहे. पण कदाचित हेमंतला माहिती आहे हा बॉल कुठे रिलीज झालाय. इथे फटका जबरदस्त आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. 6 धावसंख्या पुढे सरकली ती 42. धावा झाल्यात. इथे फटका जबरदस्त आहे. विक्रम मात्रेने या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. मी मगाशी उल्लेख केला होता की रबर बॉल मध्ये दातिली संघाची चर्चा आहे. जबरदस्त बॅटिंग. 48 धावा झाल्या. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 15 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारे येणारे 3 बॉल असतील. इथे फटका चांगला आहे. सलग 3रा षटकार येतो तो विक्रम मात्रेच्या बॅट मधून. पहिला डॉट आला होता मोहितचा. 50 कंप्लीट. 54 धावा धापलकावरती आणि विक्रम पोहोचलाय वैयक्तिक 45 वरती. बघायचं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का विक्रम मात्रेचा. 12 चेंडू मध्ये 45 वरती नाबाद आहे. काय जबरदस्त बॅटिंग. 54 धावा झालेल्या आहेत. 54 मधल्या 45 या विक्रम मात्रेच्या आहेत. ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 55. 55 55 धावा थापलकवते आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे फटका जबरदस्त आहे. निरंजन सावंत सरांचा इशारा येतो. षटकार आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक विक्रम मात्रेच्या नावावरती एकदा जोरदार टाळ्या होत्या. विक्रम आपली बॅट दाखवायची आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. स्वर्गीय अरुण भगत स्मृती चषक. एकसष्ट धावा झाल्यात आणि 13 चेंडू मध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण केलंय ते विक्रम मात्रेने. काय जबरदस्त बॅटिंग. अक्षरशः बरसलाय या स्पर्धेमध्ये. पाऊस जरी नसेल मात्र धावांचा पाऊस पाडलाय. हाही चेंडू उंच गेला. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हेमाने कॉल दिलाय. तिसरी पूर्ण होईल का. आणि 3 धावा इथे धावून घेतल्या आहेत. 3च मिळतील. 3 धावा ऍड होतील. पहिला डाव इथे संपेल आणि धावा झाल्या त्या 64. मग अशी 75 बनवल्या होत्या याच दातेली संघटनेने. आता 3 ओव्हर 64. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे दातेली टीम. विक्रम मात्रेचं अर्धशतक पूर्ण झाल्याने या स्पर्धेचे लाडके आयोजक चंदन भगत यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या स्पर्धेमध्ये आणि ते आता भेटणार आहे विक्रमला ही मॅच संपल्यानंतर. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक ज्यांच्या वडिलांच्या नावाने स्पर्धा तुम्ही पाहताय स्वर्गीय अरुण भगत स्मृती चषक आणि त्यांचे सुपुत्र तुम्ही पाहताय चंदनजी भगत डेन NBCचे सर्वे सर्वा.
त्यांच्याकडे या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 40+ साठी सुद्धा तेच पारदर्शक असेल. कोणत्याही फलंदाने जर अर्धशतक ठोकलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज रोख रक्कम दिली जाईल. चला दातुली टीम फिल्डिंग लावा लवकर प्लीज. वैयक्तिक अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चंदनजी भगत क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि क्रिकेट संपूर्ण भगत फॅमिली क्रिकेटसाठी त्यांचं नेहमीच योगदान असतं. चंदनदादा भगत यांच्या 2 कन्या असतील परी आणि त्विषा. तिच्या नावाने सुद्धा आपण अनेक वर्ष दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये त्यांचा संघ पाहिलेला आहे. एक पुरस्कर्ते म्हणून त्यांची भूमिका राहिलेली आहे. सीबी चषक अंडरम क्रिकेटमधली सर्वात मोठी स्पर्धा ही ती स्पर्धा चर्चेत झाली. ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बाईक पाहायला मिळाली. चला बॅट्समन लगेच पाडवायचे. भोपर टीम 65 धावा चेस करायचे 18 बॉलमध्ये. आणि बघा लेजंड क्रिकेटर मोतीराम दळवी सुद्धा इन ॲक्शन मध्ये अनेक वर्ष क्रिकेटला त्यांनी दिलेले एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा त्यांची ओळख राहिलेली आहे. वडवली असेल अनेक संघाला आगासन संघ असेल खाडी संघ असेल अशा संघाने ते मोठागाव संघाचे खेळाडू आले असेल जरा रिपोर्टिंग करा. मोहित देसले राहुल पाटील सलामी जोडी आणि भावेश दळवी दातोली एक्सप्रेस. मोतीराम दळवी रमाकांत मडवी दातोली म्हटल्यानंतर नेहमी चर्चा असते. महेश पाटील असतील शिरीष मात्रे याचाही उल्लेख करेल. प्रमोद मडवी आमचे 40+ संघटनेचे उपाध्यक्ष. मास्टर माइंड कॅप्टन विशाल मडवी असतील. चांगले चांगले खेळाडू दातोली गावाने दिलेले टेनिस असो किंवा रबर असो. मात्र रबरमध्ये दातोली संघाची सध्या चर्चा भरपूर आहे रेग्युलरमध्ये. काव्या स्पोर्टचे ऑनर सतीश मात्रे यांचे आगमन झालेले संदीप मात्रे यांचे आगमन झालेले त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. मी मगाशी उल्लेख केला दातोली एक्सप्रेस भावेश दळवी आहेत. वेग त्यांच्याकडे प्रचंड आहे आणि वेगाने नेहमीच ते इम्प्रेस करतात. त्याचमुळे त्यांना शहरी क्रिकेट रियांश 11 डोंबिवली असेल अशा मोठमोठ्या संघांमध्ये सुद्धा त्यांना मागणी असते. ओपन क्रिकेटमध्ये यशरक्षक हेमंता तुम्ही पाहताय सिक्सर किंग दातोली टीमचे. मात्र मोहित जर मैदानात थांबले तर 65 धावा सुद्धा चेस होऊ शकतात भोपर टीमला. पहिला षटकार आलाय मोहित देसलेच्या बॅटमधून. या स्पर्धेत कोणताही फलंदाज जर अर्धशतक ठोकतोय तर चंदनजी भगत यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या फलंदाला दिलं जाईल आणि विक्रमने ते प्राप्त केलेले ऑलरेडी. वीर पेट्रोलियमचे मालक नागेश पाटील यांचं आगमन झालेलं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नागेश पाटील रुपेश पाटील 2 बंधुरांची चर्चा की जी समस्या होती डोंबिवली वेस्टला की पेट्रोल पंप हवाय आणि ती नक्कीच त्यांनी दूर केली. यावेळेस मात्र भावेश दळवीचा पलटवार कमबॅक पाहायला मिळतोय. ज्या मोहित देसलेच्या बॅटमधून षटकार आला होता त्याला बाद करण्यात यश मिळालंय. मोहित बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का भोपर टीमला.
कुमार माई आलेत बॅटिंग करण्यासाठी. 5 मिनिटात पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा मोहित देसले तंबूच्या आश्रयाला परतलाय. आमचे कॅमेरामॅन आयुष यांचंही कौतुक. आयुष येवले एक जबरदस्त कॅमेरामॅन. यश यांचे बंधुराज आणि त्यानंतर आमचे मित्र रोशन फराड. रोशन फराड जेव्हा जेव्हा असं सर्वात अगोदर विचारतात बाबू पाटील आहेत का कॉमेंट्रीला. बराच वेळा आम्ही पाहिलेले की रोशन फराड यांच्याच माध्यमातून आम्ही एक कार्यक्रम दहीहंडीचा कव्हर केला होता मागच्या वर्षी पालेगाव इथे. आणि याही वर्षी तो पाहायला मिळेल. भावेश चांगला चेंडू होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. हीच तर खासियत आहे भावेशची. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. बॉलिंग असो बॅटिंग असो फिल्डिंग असो भावेश दळवीची सातत्याने चर्चा राहिली आहे. टेनिस असो किंवा रबर बॉल असो वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. अनेक मोठमोठ्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम भावेशने केलेलं आहे. यावेळेस मात्र कुमार माईचा तडाखा पाहायला मिळतोय. छोटा पॅकेज बडा धमाका. बॉल सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. फटका आपल्याला पाहायला मिळतो. काय टेलिकास्ट आहे ओमसाई MTC लाईव्ह आणि डेनच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या आपल्या टीव्हीवरती 189 या चॅनलवरती बघू शकता. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. हीच खासियत आहे भावेशची. बघा षटकार आला. कमबॅक पाहायला मिळतोय. भावेशने धाबा 12 जरूर खर्च केल्यात. मात्र एक विकेट सुद्धा त्यांनी महत्वाची घेतलेली आहे. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 53 धावा. अजित म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रेल्वे ग्राउंड मध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा व्हायच्या तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून मोफत नेट सेवा. आता रेल्वे ग्राउंडच थोडासा आमचा रॅबिट भरपूर टाकला तिथे. चला मानेवी 40+ कॅप्टन या बघा ऍडजस्टमेंट आम्ही तुम्हाला केली होती त्यामुळे ते झालेली आहे. 1 वाजून गेल्या. तुम्ही 12:30 सांगितले होते. थोडं सहकार्य करा आता आम्हालाही. 1 वाजलेलं आहे. यश आले बॉलिंग करण्यासाठी. 1:15 झाल्या बघा. रघुनाथ गायकवाड टॉससाठी या आणि इथे चेंडू हवे येते. राहुल पाटीललाही माघारी परतावं लागेल. यशच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फलंदाज बाद. चला मानिवली 40+ कॅप्टन लवकर या. प्रतीक माई आलेत. प्रतीक आलेत बॅटिंग करण्यासाठी. आपण पाहतोय नवीन बॅटर. 12वरती 2 धक्के गोलंदाज यश. इथे बॅटची एज लागली होती मात्र डीप थर्डमॅनला मोतीराम दळवी दिले बघा. 2 धावा पूर्ण झाल्या. बघायचं तिसरीचा कॉल दिला राहुलने. डायरेक्ट हिट. फलंदाज रनआउट. कुमार माईला माघारी परतावा लागेल. भावेश दळवीचं कौतुक करेल. मोतीराम दळवी यांचं कौतुक करेल. चांगली थ्रो फेकी. फलंदाज रनआउट. नवीन बॅटर आर्यन पाटील येत आहेत. लेजंड क्रिकेटर सोमनाथ पाटील यांचे सुपुत्र आपण पाहतोय आर्यन. कुमार रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले. तिसरी धाव घेत असताना 2 धावा जरूर मिळाल्या. म्हणजे 1 धाव धोक्याची ठरली या मॅच मध्ये ओपन टीमला. काही भावेशने डायरेक्ट हिट आणि त्यानंतर मोतीराम दळवी यांचं एक ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाली. वरती 3 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. आता आर्यन स्ट्राईक एंडला आहेत. बॅटची एज
कशी टाकली होती मात्र थोड्या मॅनला पुन्हा एकदा मोतीराम दळवी आहेत आणि आता मात्र मिस फिल्डिंग झाली. धावा 4 मिळतील. चौकार आर्यनच्या बॅटमधून चौकार आलाय. सोमनाथ पाटील लेजंड क्रिकेटर. सोमनाथ पाटील उमेश पाटील दोन भावांची चर्चा सातत्याने राहिली भोपर मंडळात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. शरद माळी यांचाही मी उल्लेख करेल. प्रवीण पाटील असतील, डॅनी पाटील असतील, जोगिंदर भरपूर क्रिकेटर भोपर गावाने सुद्धा दिलेले आहेत. शरद डावखऱ्याचे फलंदाज शरद हे नाव भरपूर चर्चेत राहिलं भोपर मंडळानंतर आणि त्यावेळी युट्यूब सुविधा नव्हत्या खरं तर. तरी खेळाडूंना माहिती नाहीये की जुन्या खेळाडूंनी काय केले. इथे फटका चांगला आहे. बॉल उंच गेलाय आणि जाईल सुभाष वैती यांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 65चा जरी चेस असेल म्हणजे भोपर संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. 24 धावा झालेले आहेत. 41 अजूनही करायचे आहेत. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आर्यन जरूर प्रयत्न करतील. याच भोपाळने जबरदस्त खेळ केला होता जागृती स्पोर्ट ट्रॉफी मध्ये. 3 मॅचेस जिंकल्या होत्या. 4थ्या मॅच मध्ये हा संघ शेवटच्या मॅच मध्ये पराभूत झाले होते. आणि शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. फायनली चेंजरी घेत आहे क्षेत्रक्षेत्र तिथे डीप मध्ये. एकच धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीचाही प्रयत्न सुरू होता. 7 बॉल 39 करायचे आहेत. चला मानिवली 40+ कॅप्टन लवकरात लवकर या. मानिवली 40+ आणि दिवा 40+ टॉस साठी लवकर या. 40+ बी ग्रुप मधली पहिली मॅच आहे. चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती झाली आहे. 6 चेंडू 39 धावा आता करायचे आहेत. मोतीराम दळवी येत आहेत. 39 धावांचं संरक्षण त्यांना करायचंय. चला मानिवली 40+ कॅप्टन या लवकर. चला मानिवली 40+ कॅप्टन यायचे लवकरात लवकर. छोटा प्लेनचा बॉल होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आर्यन सोमनाथ पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार. लवकर या. फटका जबरदस्त आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना आर्यनला तुम्ही पाहता. जरी मॅचचा रिझल्ट काही लागो मात्र आर्यन सोमनाथ पाटील प्रयत्न करतात त्या मॅच मध्ये. धावा झाल्यात 45. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावा हव्यात 20. शेवटच्या बॉलवर काय रमेश सर षटकार. म्हणजे बघा 51 धावा केल्यात आणि 13 धावांनी हा सामना गमावला आहे तो भोपर टीमने. विक्रम ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 14 चेंडू मध्ये 54 धावांची खेळी करणारा विक्रम मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला विक्रम या मॅन ऑफ द मॅच. 40+ संघटनेचे माजी खजिनदार बाळा बोराडे यांच्या शुभास आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि सेमीफायनल मध्ये दाखल झालाय तो दातेली संघ. आणि विक्रमसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे. चंदन भगत यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राइज ते आम्ही विक्रमला देणार आहोत. चंदन
चंदन भगत यांच्याकडनं अर्धशतकासाठी विक्रम मात्रेला 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आणि सेमी फायनल मध्ये पहिला संघ दाखल झालाय तो दातोली. त्यामुळे अभिनंदन प्रमोद माडवी, तुमचे अभिनंदन. मोतीराम दावी, तुमचे अभिनंदन. चला मानिवली 40+ कॅप्टन या लवकर. मानिवली 40+ कॅप्टन. चला मानिवली 40+ कॅप्टन लवकरात लवकर या. रघुनाथ गायकर. मोठा गाव संघ आपण आलाय का? मोठा गाव संघ चला मोठा गाव संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. मानिवली 40+ आपणही संपर्क साधा. प्रत्येक अर्धशतकासाठी चंदन भगत यांच्याकडे 1000 रुपये कॅश प्राईज असेल. 40+ संघांसाठी सुद्धा ही सुवर्ण संधी असेल. स्वर्गीय आपण पाहिलं तर स्वर्गीय अरुण भगत स्मृती चषक 2026 तुम्ही पाहतात. रबर बॉल फॉर्मेट मिथ ट्रॉफी शॉप आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेचे आधारस्तंभ आपण पाहतो चंदनजी भगत. संदर्भचे ऐतिहासिक क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतोय. आपण आला असाल तर संपर्क साधा.